नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की राजेश हा सकाळपासूनच कोणालाही घरामध्ये दिसलेला नसतो. तेव्हा अर्णव हा मामाकडे जातो आणि मामाला विचारतो, राजेश दिसला का? आणि तेव्हा मामा उत्तर देतात, राजेश तर सकाळपासूनच दिसला नाही. आणि तेव्हा अर्णव मामाकडे भीती व्यक्त करतो, म्हणजे नक्की त्याचा काहीतरी प्लॅन सुरू आहे. तो शांत बसणार नाही, नक्कीच काहीतरी करेल. तर तिकडे आपण पाहतो राजेश स्वतःशीच बोलतो, तू माझ्या वाकड्यामध्ये जाऊन खूप मोठी चूक केली आहे चिंटुकल्या. आता याची शिक्षा तर तुला भोगावीच लागेल. तुला आता मरावंच लागणार. आणि तर इकडे आपण पाहतो ईश्वरी ही आपल्या हातामध्ये कुंकवाचा करंडा घेऊन पुढे जात असते. तेव्हा ती अडकळते आणि तिच्या हातातला सर्व कुंकू सांडते आणि तिला अतिशय दुःख होते व ती रडू लागते. आणि त्यावेळेस त्या ठिकाणी अर्णव येतो आणि अर्णव हा ईश्वरीला बोलतो, मिस सिंदूर काय झालं? फक्त कुंकू तर सांडलं ना, मग यामध्ये एवढं दुःख होण्याचं काय कारण? तेव्हा ईश्वरी बोलते, अर्णव सर, हा शुभ संकेत नाही, म्हणजे याचा अर्थ काहीतरी अपशकुन होणार आहे. असे बोलून ती रडू लागते. आता येणाऱ्या भागामध्ये ईश्वरी ही अर्णववर येणारे संकट कसे टाळू शकणार हे पाहणं अतिशय रोचक ठरणार आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.